36 जिल्हे 36 तुकाराम. महाराष्ट्रात निडर आणि प्रामाणिक प्रशासनाची नवी लाट. सोशल मीडियावर बॅनर व्हायरल. सांगली. प्रशासनात पारदर्शकता हवी, भ्रष्टाचारावर लगाम हवा आणि सामान्य माणसाला न्याय मिळायला हवा, हीच भावना आज महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या मनात आहे. याच जनभावनेचे प्रतिबिंब सध्या सोशल मीडिया आणि ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या एका बॅनरमधून उमटताना दिसत आहे. 36 जिल्हे 36 तुकाराम असा संदेश देणारे हे बॅनर सध्या संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड चर्चेचा विषय ठरत असून एका नव्या प्रशासकीय क्रांतीची मागणी या निमित्ताने पुढे येत आहे. तुकाराम मुंढे एका व्यक्तीचे नाव नव्हे, तर प्रामाणिकपणाचे प्रतीक. IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यासारखा धाडसी, प्रामाणिक आणि जनतेच्या हितासाठी कठोर निर्णय घेणारा अधिकारी आपल्या जिल्ह्यात असावा, अशी सामान्य नागरिकांची तीव्र भावना आहे. नागरिकांच्या मते हा संदेश केवळ एखाद्या व्यक्तीपुरता मर्यादित नसून तो एका निर्भय, शिस्तबद्ध आणि पारदर्शक प्रशासनाचे प्रतीक म्हणून पाहिला जात आहे. जनतेची नेमकी मागणी काय? भ्रष्टाचारावर थेट प्रहार. प्रत्येक जिल्ह्यात भ्रष्टाचाराला आळा घालणारा आणि नियमांवर बोट ठेवून काम करणारा अधिकारी असावा. पारदर्शक कारभार. सामान्य माणसाला शासकीय कामांसाठीच करा माराव्या लागू नये, यासाठी सिस्टीममध्ये पारदर्शकता आणणे ही काळाची गरज बनली आहे. कठोर निर्णय क्षमता. राजकीय दबावाला बळी न पडता जनतेच्या हिताचे निर्णय घेणारे नेतृत्व प्रशासनात हवे. महाराष्ट्र सुसूत्र, शिस्तबद्ध आणि सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य देणारा व्हावा, हीच या 36 जिल्हे 36 तुकाराम या मागणीमागील मुख्य भावना असल्याचे नागरिक सांगत आहेत. 36 जिल्हे 36 तुकाराम. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात या एकाच वाक्याची आणि बॅनरची जोरदार चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यासारखा धाडसी, प्रामाणिक आणि कर्तबगार अधिकारी असावा, अशी भावना आता थेट जनतेतून व्यक्त होत आहे. सिस्टीममध्ये पारदर्शकता, भ्रष्टाचारावर थेट लगाम आणि शेवटच्या माणसाला न्याय देणारे प्रशासन उभे राहण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात अशा एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची गरज असल्याचं नागरिक सांगत आहेत. हा केवळ एका व्यक्तीचा गौरव नाही, तर निर्भय आणि प्रामाणिक प्रशासनासाठी जनतेने पुकारलेली ही एक साद आहे. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके. अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.